तर नमस्कार मित्रांनो, तुम्हाला तर माहीतच आहे आकाश ठाकरे आपलं लग्न करतोय. त्यासाठीच आपण आज तयारी करून सगळी मंडळी आपली झालेली आहे. छोट्या शेट सगळे आपले एकदम फुल ड्रेसिंग वगैरे मारून आलेले. आम्ही तर लग्नासाठी तयार झालेलो, पण नवरात तयार झालेला नव्हता, म्हणून आम्ही येऊन इथे शॉपमध्ये बसलो. जसा आपल्याला कॉल आला की आकाश ठाकरे मांडवामध्ये आलेले लग्नासाठी, तशाच आम्ही गाड्या काढल्या आणि डायरेक्ट तिकडे आम्ही निघून गेलो. आम्हाला वाटतच नव्हतं आकाश ठाकरे लग्न करतोय की नाही. मला आकाश भावासाठी चांगला वाटतंय आणि जाऊ द्याची इच्छा होती. आता लगीन करून टाकलं, एका एज मध्ये केला, पण जाऊ दे, असू दे. आपण लवकरच मामा होणार आहे. लवकरच आपण मामा नाही काका, तू मामा होशील, आम्ही काका. आपण काका. आमची चर्चा चालू होती, कोण मामा होईल कोण काका होईल. आणि नवरदेव इकडं, नवरदेव जरा जास्तच खुश होता कारण की त्यात आज लग्न होता आणि आम्ही इकडं टाइमपास बसलेल. नवरदेवाचा काय आता पता लापता होता. तेवढ्यात आम्ही गेलो ना, एंट्री मारली मंदिरात. भाई इथं बसलेला. तेवढ्यात आम्ही बाहेर गेलो आणि नवऱ्याची एंट्री मारायची होती. नवऱ्याची एंट्री मारली, इकडे त्याची आरती विरती केली आणि आता पापडीही उडवली. पापडी तर त्यांनी खुशीमध्ये उडवली, पण त्याला माहीतच नाही का तो आता बायकोचा बैल होणार आहे. तेवढ्यात लग्नाचं कार्य सुरू झाले आणि आपला करण शेट बघा अंतरपाठ धरून उभा होता. करण पण जास्तच खुश होता कारण की त्याच्या भावाचं लग्न आहे आणि भटजी आपला इथं लग्नाची विधी करत होता. आपल्या भावाचा एक स्वप्न कंप्लीट झाला, त्याला लग्न करायचा होता, तो स्वप्न त्याला कंप्लीट झाला. आम्हाला असं वाटतच नव्हता का आकाश ठाकरे आपला लग्न करतोय. आपली मंडळी पण खुश होती कारण की संध्याकाळी पार्टी भेटेल. नंतर आकाशने नवरीच्या गळ्यात हार टाकला, नवरीने पण हार टाकला, मंगलसूत्र गळ्यात टाकला. बोलतो फोटो वगैरे काढ. फोटो काढले, पाया पडला, सगळा झाला आणि आता तर कन्फर्म झाला का आकाश ठाकरे बायकोचा बैल झालाय. कारण आपल्या इकडं मस्त नाश्ता वाटत होता. हे सगळं होत असताना आमच्या डोक्यात एकच प्रश्न होता, आकाश ठाकरेने लगीन केलाय तर आकाश ठाकरे पोरांमध्ये येईल का नाही येईल का नाही. पोरांच्या मध्ये गोल चर्चा सुरू होती. आपल्याला पुढे तर समजेलच आकाश ठाकरे पोरांमध्ये येतो का नाही येतो, का बायकोचा बैल होतो. बायकोचा बैल तर झालायच आणि आपण पण आता इथेच थांबू आणि आजचा आपला छोटासा मिनी ब्लॉग इथेच समाप्त करू. चला बाय बाय.